गुड मॉर्निंग. वेलकम बॅक टू माय यूट्यूब न्यू ब्लॉग. स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूबच्या नवीन ब्लॉगमध्ये. आणि आपली समोर बस आलेली आहे. आणि मी आज काय पळणार नाहीये, कारण अजून 2-3 मिनिटं बाकी आहे माझ्या स्टॉपच्या टायमिंगला. त्यामुळे आता मी थोडं हळू जाणार आहे. 50 मीटरचं अंतर राहिले. आणि सकाळ सकाळी येऊन ऊन पडलं, एवढं ऊन पडलंय आता गरमायला लागले लगेच, नाही काय. कधी कधी पाऊस पडतोय सकाळी, कधी ऊन. बरं आहे, पण थोडंसं ऊन तरी पाहिजे. कंटिन्यू पाऊस जर असला ना तर पूर्ण म्हणजे पावसात चिडचिड होऊन जाते, ट्रॅफिक पण लागते. आणि अशा पद्धती आपली बस येऊन थांबली आहे. आपण जातो आता. काल पण कंपनीचा ब्लॉग होता, काल कंपनीचं खूप काय दाखवलं. बट आज आज दिवसभर मी कंपनीच्या कामातच व्यस्त राहणार आहे. त्यामुळे कंपनीत व्हिडिओ शूट करण्याला परमिशन नसते जास्त. तर चला, आता आपली बस आली आहे. बसमध्ये बसून जाऊया आणि डायरेक्ट भेटूया तुम्हाला कंपनीतून आल्यानंतर. चष्मा कसा वाटतंय बाय द वे, व्हिडिओतून घेतलाय. हा समोर असलेल्या व्यक्तीनं दररोज आजूबाजूला ना काहीतरी शोधत असतो. काय शोध करतोय काय माहिती. गुड मॉर्निंग. झोप झाली? झोप झाली का चंगू? आता मंगू तर किती डेंजर झोपलाय बघा. जाऊ काय मग? ऑफिस सोडून आलो, भेटतो. बाय तरी कर. एवढा दम लागलाय. 50 मीटर अंतरासाठी गाडी मला सोडून चालली होती राव. आणि फोन लावूपर्यंत ड्रायव्हर काकांना ओरडतोय मागून, त्यांना आवाजच नाही. 50 मीटरवर न गाडी 200 मीटरवरती येऊन थांबली. पळत पळत अंतर कव्हर केलंय. माझ्याच बाबतीत असं का होतंय. 3, 4, 5, 6 आणि 6. हो हो, एवढा दम लागलाय. अचानक रनिंग केली ना, खूप जाऊन होतं. आता बसूया. आता मस्त एसी चालू केलंय. मित्रांनो, उतरलोय आपल्या स्टॉपला. दररोज तेच रड गाणं, जायचं कंपनीत यायचं. असं नाही की मी हॅप्पी नाही, जॉबला हॅप्पी आहे. पण माझं एवढंच कन्सर्न आहे की माझं खूप टाइम वेस्ट होतोय. मला तो टाइम वेस्ट योग्य वेळेत योग्य ठिकाणी लावायचा आहे. कारण वेळेला खूप महत्व आहे. आज प्रत्येकाकडे खूप वेळ कमी आहे, जीवन खूप कमी झालंय प्रत्येकाचं. त्यामुळे ना कमी वेळेत खूप काही करायचंय. म्युन्सिपल कॉर्पोरेशनने ना इथे स्मार्ट शहरासाठी स्मार्ट राईड म्हणून एक प्रोजेक्ट केलाय. तर बऱ्याच दिवसापासून हा प्रोजेक्ट चालू आहे बरं का. अजून काय ते सायकल वगैरे आलेले नाहीये. बऱ्याच दिवस म्हणजे तरी 9-10 महिने तरी होत आलेत. आता आम्हाला इथे येऊनच किती 7-8 महिने झाले, सॉरी 8 महिने तरी समथिंग होत आलेत. तर हा प्रोजेक्ट झाल्यानंतर आहे ना, इथे सायकली ठेवण्यात येणार इलेक्ट्रिक. आणि मग ज्याला हवी आहे त्याने तिथे स्कॅन करायचं आणि सायकल घेऊन जायची आणि परत आणून ठेवायची, असा प्रोजेक्ट. कसे प्रयत्न केले जातात. आता सिग्नल चालू आहे, एवढ्या गाड्या चालू आहे, तरी लेडीज मध्येच गाडी घालते. ती रिस्की असतं होय. मस्त एक लिंबू पाणी प्यायचंय मला. बेस्ट लिंबू भेटलं पाहिजे. ओके, हे कुठे जास्त लिटरचा होता. थांब, एक काम करतो, वॉश करून येतो पहिले, मग लिंबू पाणी पितो. म्युन्सिपल कॉर्पोरेशनने ना इथे वॉक करण्यासाठी फुटपाथ बनवलेलं आहे. पण ह्या फुटपाथवरती लोक संध्याकाळी दारू पितात आणि ज्या भीतीवरती लघवी करतात. इकडे जस्ट आता एक कॅब आणि स्लीव्स घेतले, इतके भारी मिळालेत मला खूप कमी किमतीमध्ये. फक्त आणि फक्त 180 रुपयात. कॅब 120 रुपयाची आणि 60 रुपयाची. ते एकदम मस्त स्लीव्स आहे बरं का. मी मागे घेतले होते तर ते खूप महाग पडलेले. आणि हे ना, आता तुम्ही पाण्यात जरी घातलं ना तरी हे अंगाला चिकटत नाही वगैरे. बेस्ट आहे. कधी कधी ना आपण रोडवरचे घेतलेले माल पण आहे ना खूप चांगले असतात, पण आपण आहे ना विश्वास ठेवत नाही रोडवरच्या लोकांवरती. त्यामुळे कधी त्यांच्यावरती पण विश्वास ठेवून आहे ना माल खरेदी केला पाहिजे. पोटा पाहण्यासाठी सगळेच करतात, पण विश्वासाच्या गोष्टी असतात काही, त्यांच्यावर विश्वास ठेवून आपण नक्कीच घेतले पाहिजे. मित्रांनो, आता मी ह्या रोडनी जस्ट व्हिडिओ काढत होतो. मी माझे व्हिडिओ काढत होतो, पण काही लोक विरोध करतात राव. आपण तर काही वेगळं तर काही वाईट करत नाही, तरी विरोध करतात. ठीक आहे, मी ओके म्हणलं सर, नाही काढत.
गार्डनमध्येच काढत होतो आणि मी माझेच काढत होतो. ठीक आहे. काही लोकांना असतात सवयी, तर त्यांच्या आहे ना नादाला न लागता आपण आपलं काम करत राहायचं. मी पुढे येऊन परत माझे व्हिडिओ काढायला सुरुवात केली. आणि कसं आहे, चांगल्या गोष्टी होत असेल ना तर लोक विरोध करतातच, नक्की आणि नक्कीच करतात. त्यांना इग्नोर करून आपलं काम करत राहायचं. आता मी एक्सरसाइज करायला चाललोय. आज उशीर झाला. मी कालपासून आहे ना कन्सिस्टन्सी ठेवली आहे याच्यामध्ये आणि करणार आहे एक्सरसाइज वगैरे चांगली. कारण गेल्या मागील 6 महिन्यामध्ये मी खूप वीक झालेलो होतो, एक्सरसाइज करत नव्हतो, काही नाही. आता मला एक्सरसाइज करायला सांगितली डॉक्टरांनी, त्यामुळे मी एक्सरसाइज करतोय डेली बेसिसवरती. आणि हां, तर कॉन्टेंट क्रिएशन करण्यासाठी ना मला आता जास्त काही विचार करावा नाही लागत. मी मोबाईल उचलतो आणि व्हिडिओ शूट करायला सुरुवात करतो रँडमली. आपण जेव्हा एक्सरसाइज करायला सुरुवात करतो ना तर आपल्यात त्याने एक पॉवर येऊन जाते. याचा मला अनुभव आला आहे. मी अगोदर याने एक्सरसाइज वगैरे करत नव्हतो, तर माझ्यामध्ये असा विकनेस जाणवायचा, खूप निराशा असायची, कॉन्फिडन्स नसायचा. पण मी जसं एक्सरसाइज चालू केली ना तसं मला दररोज सकाळी असताना ताजेतवाना असल्यासारखं, शरीरात एक शक्ती असल्यासारखं फील होतो. त्यामुळे मी एक्सरसाइज चालू केली आहे. म्हणजे किती उशीर हो, पण मी पडतो बाहेर. मला जॉबवरून यायला खूप उशीर होतो, 6:30 पावणे 7 वाजतात. त्यानंतर थोडंसं आवरणं वगैरे रूममध्ये आणि नंतर परत वेळ होऊन जातो. तर आता मी किती वेळ झाला ना तरी बाहेर पडतो. तर मित्रांनो, आजचा ब्लॉग मी इथेच पूर्ण करतो. तुम्ही ब्लॉग बघून घ्या. मी एक्सरसाइज करतो आणि जातो घरी. उद्याची तयारी करायची जॉबला जाण्यासाठी. तर सगळे आनंदी राहा, असेच राहा आणि आपल्याला सपोर्ट करत राहा. बाय बाय.